सर्व सन्माननीय पोलीस पाटील बांधवांना आणि माझ्या शेतकरी बांधवांना नमस्कार. पाटील बांधवांनो, आज मी तुमच्याशी कुठलंही भाषण करायला आलेलो नाही किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायला आलेलो नाही. आजचा हा विषय थेट आपल्या गावच्या प्रतिष्ठेशी, आपल्या रोजच्या नोकरीशी, आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या शेतकरी राजाच्या पोटापाण्याशी जोडलेला आहे. विषय आहे ई पीक पाहणी सहाय्यक आणि पोलीस पाटील. सध्या महाराष्ट्रभरातून अनेक पाटील बांधवांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच संभ्रम आणि एकच धाकधूक सुरू आहे की महसूल प्रशासनाकडून आमच्यावर ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी दबाव येतोय, आदेश निघत आहेत. आम्ही आधीच BLOचं काम करतोय, गावची कायदा सुव्यवस्था सांभाळतोय, मग आता आम्ही काय करायचं? आम्ही हे काम थेट नाकारलं तर आमच्यावर कारवाई होईल का? आणि जर काम स्वीकारलं तर भविष्यात आमच्यावर कोणतं संकट येऊ शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही पळवाट शोधणार नाही आहोत. आपण कायद्याची पुस्तकं उघडणार आहोत. कायदेशीर चौकट काय सांगते, प्रशासन काय सांगतं आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा हा नवा नियम आपल्यासाठी किती फायद्याचा किंवा धोक्याचा आहे, यावर अगदी सडेतोड आणि मुद्देसूद चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण जे बोलणार आहोत ते यापूर्वी महाराष्ट्रात ई पीक पाहणीवर कोणीही इतक्या बारकाईने मांडलेलं नाही. पाटील बांधवांनो, आपला पहिला मुद्दा आहे आपली कायदेशीर चौकट. आपण शासकीय काम नाकारणारे लोक नाही आहोत, आपण शासनाचा कणा आहोत. पण कायदा काय म्हणतो हे समजून घेणं आपला अधिकार आहे. आपलं पद हे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 6 आणि कलम 9 नुसार चालतं. या कायद्यानुसार आपलं मूळ कर्तव्य काय आहे? गावात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, पोलिसांना सहकार्य करणे आणि दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे. म्हणजेच आपण मूळचे गृह विभागाचे प्रतिनिधी आहोत. दुसरीकडे हा जो ई पीक पाहणीचा विषय आहे हा संपूर्णपणे महसूल विभागाचा, म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत येणारा तांत्रिक उपक्रम आहे. 7/12 फेरफार पिकाची नोंद ही मूळ जबाबदारी महसूल विभागाची आणि जमिनीच्या मालकाची म्हणजे शेतकऱ्याची आहे. आता विचार करा, महसूल विभागाचे काम हलके करण्यासाठी किंवा मनुष्यबळ कमी पडतं म्हणून गृह विभागाच्या या महत्वाच्या पदाला थेट ॲप ऑपरेटर किंवा सहाय्यक बनवणे हे कायद्याच्या मूळ चौकटीत बसतं का? आपण सरकारला मदत करायला कधीच नकार देत नाही, पण त्या मदतीचे स्वरूप काय असावे हे आपल्या मूळ कायद्याने ठरवून दिलेले आहे. आपला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कामाची व्याप्ती आणि क्षमता. आपण जर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3 पाहिला तर तो कर्तव्य परायणतेविषयी सांगतो. पण एकाच व्यक्तीकडून एकाच वेळी किती कामांची अपेक्षा ठेवायची यालाही काही प्रशासकीय नियम आहेत. आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक पोलीस पाटील बांधवाकडे निवडणूक आयोगाचे BLOचे काम अधिकृतपणे सोपवलेले आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, नाव नोंदणी करणे हे काम लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 या केंद्रीय कायद्यानुसार येते. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते नाकारल्यास थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. म्हणून आपण सर्व पाटील बांधव हे काम अत्यंत प्रामाणिकपणे रात्रंदिवस एक करून पूर्ण करत आहोत. आता तुम्हीच सांगा, एका बाजूला निवडणूक विभागाचे हे अफाट काम डोक्यावर आहे, दुसऱ्या बाजूला गावची कायदा सुव्यवस्था सांभाळायची आहे आणि अशातच महसूल विभागाने त्यांच्या तांत्रिक कामाचे आदेश काढून सांगायचे की प्रत्येक शेतात जा आणि मोबाईलवरून ई पीक पाहणी करा. हा एका कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिकतेवर होणारा अन्याय नाही का? जर एका कामाच्या नादात मुख्य राष्ट्रीय कर्तव्यात कसूर झाली तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आपण प्रशासनाला विचारला पाहिजे. आता आपण त्या मुद्द्यावर येऊयात जो ऐकल्यावर तुमचे डोळे उघडतील आणि हा व्हिडिओ पाहणारे महसूल अधिकारीही विचार करायला लागतील. सध्या ई पीक पाहणी ॲपमध्ये एक मोठा तांत्रिक बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक लॉगिन बंद करण्यात आले आहे आणि थेट सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या डिजिटल ID वर संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. याचा अर्थ समजून घ्या. ई पीक पाहणी हे केवळ एक साधं मोबाईल ॲप नाही, तो
शेतकऱ्याच्या पीक कर्जाचा, पीक विम्याचा आणि शासकीय मदतीचा पाया आहे. इथे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, IT ऍक्ट 2000 सेक्शन 43 आणि 66 लागू होतो. IT ऍक्ट नुसार ज्या डिजिटल ID वरून किंवा डिजिटल स्वाक्षरीने डेटा अपलोड केला जातो त्या डेटाच्या अचूकतेची संपूर्ण दिवाणी आणि फौजदारी जबाबदारी त्या लॉग इन धारकाची असते. समजा ग्रामीण भागात इंटरनेट चालत नाही, सर्व्हर डाऊन आहे किंवा तांत्रिक चुकीमुळे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातील मुख्य पिकाऐवजी भलतंच पीक नोंदवलं गेलं आणि भविष्यात अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे त्या शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर काय होईल? तो शेतकरी किंवा विमा कंपनी कोर्टात जाईल. कोर्टात पुरावा म्हणून तलाट्याचा किंवा शेतकऱ्याचा ID दिसणार नाही तर तो डिजिटल डेटा अपलोड करणाऱ्या पोलीस पाटलाचा ID दिसेल. IT ऍक्ट नुसार उद्या कोर्ट विचारणार नाही की सर्व्हर चालत होता की नव्हता. कोर्ट कागदोपत्री पुरावा बघेल. ज्या पोलीस पाटलाने गावात सलोखा राखायचा, सर्वांना एकत्र ठेवायचे, तोच पोलीस पाटील विनाकारण शेतकऱ्याच्या रोषाचा आणि कायदेशीर वादाचा बळी ठरेल. आपल्या गावाची प्रतिष्ठा आणि सामाजिक संबंध या तांत्रिक ऍपमुळे धोक्यात येतील. म्हणून मी म्हणतो आम्ही मार्गदर्शक बनू, पण स्वतःच्या जबाबदारीवर डिजिटल अंगठा किंवा स्वाक्षरी करून हा कायदेशीर धोका अंगावर घेणार नाही. तर मग यावर सुवर्ण मध्य काय? उपाय काय? आपण शासकीय कामाला थेट नाही म्हणणार नाही, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत. आपण सहकार्याची भूमिका घेणार आहोत, पण ते आपल्या कायदेशीर मर्यादित राहून. आपली भूमिका अगदी स्पष्ट असायला हवी. आम्ही जनजागृती करू, गावात दौंडी देऊ, ग्रामसभा घेऊ, शेतकऱ्यांना एकत्र करू आणि त्यांना पीक पाहणीचे महत्त्व पटवून देऊ. तलाठी बांधवांना गावात कॅम्प लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य करू. आम्ही प्रत्यक्ष डिजिटल नोंदणी करणार नाही. तांत्रिक आणि कायदेशीर जबाबदारीचे धोके पाहता स्वतःच्या लॉग इन वरून प्रत्यक्ष डिजिटल नोंदणी करण्याचे काम आपण स्वीकारणार नाही. प्रशासनाला लेखी कळवा. जर तुमच्यावर दबाव येत असेल तर आदरणीय तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना अत्यंत नम्रपणे लेखी निवेदन द्या. त्यात स्पष्ट लिहा की आम्ही राष्ट्रीय कर्तव्य, BLO आणि कायदा सुव्यवस्थेच्या कामात व्यस्त असून पीक पाहणीची जनजागृती करण्यास पूर्णपणे तयार आहोत, मात्र तांत्रिक व कायदेशीर जबाबदारीमुळे प्रत्यक्ष ऍपद्वारे नोंदणी करण्यास असमर्थ आहोत. आदरणीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की पोलीस पाटील हे गावच्या मानाचे आणि गृह विभागाचे पद आहे. त्यांच्या मूळ कर्तव्याचा आदर करा आणि प्रत्यक्ष तांत्रिक नोंदणीची जबाबदारी महसूल विभागाच्याच मूळ यंत्रणेकडे ठेवा. पाटील बांधवांनो, आपण कायद्याच्या चौकटीत राहून आणि विचार करून जर पावले टाकली तर आपले पदही सुरक्षित राहील, आपल्या गावाची प्रतिष्ठाही टिकून राहील आणि शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही. तुम्हाला हे मुद्दे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक पोलीस पाटील बांधवापर्यंत आणि जागृत नागरिकापर्यंत पोहोचवा. लवकरच भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.